आंदोलनाची सवयच नव्हती. ज्यांना फक्त लुटायचं खळं माहीत होतं, शेतकऱ्यांचं खळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लुटलं कोणी, तर रोहित आणि रोहितच्या आजोबाने. रोहित पवारला माझं आव्हान आहे की जोपर्यंत साखर कारखान्याने FRP दिलेली नाही, ती FRP जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत ह्यानं उपोषणाला बसलं पाहिजे, अन्नत्याग केला पाहिजे. सोलापूर SP साहेबांना माझी विनंती आहे, पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारच्या बाजूला लावा. त्याला एक अन्नाचा घास सुद्धा खाऊ देऊ नका. नुसत्या बातमीपुरतं, नाटक करण्यापुरतं रोहित पवाराचं हे आंदोलन आहे ते होता कामा नये. 6 कोटीपासून ह्यांनी ढापलेत 100-100, 200 कोटीचे कारखाने. कशाला रे तुम्ही हे नाटक करताय? हे काय पिक्चरचं शूटिंग चालू आहे? चालूच राहणार आहे ना. आणि आम्ही काय तुमच्यासाठी करत नाही, आम्ही शेतकऱ्यासाठी करत आहोत. त्यामुळे तुम्हाला कोणी विचारलेलं नाही. आणि तुम्ही शेतकऱ्याच्या आंदोलनाला जर अशा पद्धतीने गालबोट लावत असाल, नाही तर खालच्या लेवलला जाऊन बोलत असाल, त्यात तुमची प्रवृत्ती त्या ठिकाणी दिसते. आणि शेवटी हे लोक नेत्याच्या सांगण्यावरनं बोलत असतात. त्यामुळे आमचं मत आहे की या लोकांकडे दुर्लक्ष करून जे काही निर्णय घेऊ शकतात अशाच नेत्यांबद्दल आपण बोललो पाहिजे. ज्यांच्या हातात कुठलाच निर्णय नाही, नाहीतर विचारायची लायकी नाही, अशा लोकांबद्दल बोलून आपण लोकांचा वेळ कशाला घ्यायचा? अहो, हे लबाड सरकार आहे साहेब. या सरकारचं काही खरं नाही. आम्ही रोखोक बोलतो, हे सरकार फसवगी सरकार आहे. हा देवेंद्र फडणवीस काय करतो, सगळ्या गोळा करतो आणि शेतकरी पाण्यात बुडीतोय. हे शेतकऱ्याच्या हिताचं सरकार नाही. तेलंगणा राज्यात तिकडे मागल्या 2-3 वर्षाखाली शेतकऱ्याचं पूर्ण 2-3 लाख रुपये माफ केलं. पुन्हा इकडे कर्नाटकमध्ये माफ केलं. ते मुख्यमंत्री कोण आहे ते सिद्धरामय्या, त्याने माफ केलं. आता 2.5 वर्षात दुसरा मुख्यमंत्री झालेला आहे त्यांनी. तरी महाराष्ट्रात काय कारण आहे याचा विचार आपण शेतकरी लोकांनी करावा लागणार आहे. द्राक्ष बागायतदार शेतकरी आमचे 2016-17 थकीत कर्ज आहे. जर त्या कर्जाचं जे व्याज आमचं 5-6 लाख रुपये कर्ज झालं तर 2 लाख जे कर्ज माफीमुळे आम्हाला त्याचा फायदा नाही ना. रोहितदादा पवार हे अन्नत्याग केला, कोणासाठी केला? शेतकऱ्यासाठी केला. त्यांच्यासाठी मी कमीत कमी 300 किलोमीटर इथं आलोय. फक्त रोहित दादा पुढे आले का बरं? बाकीचे नेते कुठे गेले तुमचे? हा एक मोठा प्रश्न आहे ना. कांद्याला भाव नाही, कापसाला भाव नाही. शेतकऱ्यांना आतापर्यंत त्याच्या नरड्याचा घोट घेण्याचा प्रयत्न तुम्ही या सरकारने केला आतापर्यंत. आणि आमचे रोहित दादा जर पुढे येत असतील आणि शेतकऱ्यांसाठी जर काय करत असतील, हे म्हणजे स्टंट पाहिजे झालं का? शेतकरी मेल्यावर कर्जमाफी देणार आहेत का? त्यांना जर कर्जमाफी द्यायची असेल ना तर देवेंद्र फडणवीसनी उद्धव ठाकरेकडे क्लास लावला पाहिजे की कर्जमाफी कशी करायची. दादा, शेतकऱ्याचे काही वर आहे. त्यांनी हा अन्नत्याग केला कोणामुळं? फक्त शेतकऱ्याचं कर्जमाफी व्हावा. हे सरकार झोपलेलं आहे. त्यांना शेतकऱ्याचं देवाणघेवाण नाही. शेतकरी मेला तरी त्याचं काय नाही, चांगलंच आहे. आणि रोहित दादा इथं पण विजयच मिळवणार आहे. हा काय राजकीय स्टंट नाही किंवा स्वतःचं नाव कमवण्यासाठी नाहीये. जे विरोधक चर्चा करतात हे राजकीय स्टंट आहे, राजकीय स्टंट करणारा व्यक्ती नाही. हा 7 ते 12-13 खात्याचा मंत्रीला पाडून निवडून आलेला आमदार आहे हा रोहित पवार. आणि पूर्ण मोठे पवार साहेबांचं त्यांच्या अंगाचे गुण आहेत तेच गुण आहेत.